let's back to our lecture, which is chapter number 2, in which we are talking about absorption of water. So in this chapter, up till we have discussed many points. In yesterday's lecture, I have discussed about the movement of water from the soil to the plant root hair. Plant root hair हे रिप्लेसेबल मटेरियल आहे त्या प्लांटचं. म्हणजे काय, व्हेन प्लांट रूट्स आर व्हेरी शॉर्ट, व्हेन प्लांट्स ॲट यंगर एज और यंगर स्टेज, plant root hair perform the water absorption. But as plants start to grow, the plant roots also start to extend. त्यांची लेंथ वाढायला सुरुवात होते. As root length extends, root hairs ची लोकेशन चेंज होते. The older root hair falls into the ground or inside the ground and new root hair start to generate. नवीन रूट हेअर तयार होत असतात आणि दीज रूट हेअर आर व्हेरी मायक्रोस्कोपिक इन नेचर. मायक्रोस्कोप शिवाय आपण रूट हेअरला पाहू शकत नाहीत. जनरली रूट हेअर आर द पार्ट ऑफ एपिडर्मिस अँड विच आर युनिसेल्युलर ऍक्ट सोलली. एक रूट हेअर काम करणार, त्याच्यानंतर डिस्टन्सवर दुसरं रूट हेअर आहे ते काम करणार. ते सगळे एकत्र येऊन काम करतात, पण त्यांची लोकेशन सेपरेट आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. सो यस्टरडे आय मेन्शन यू वन पॉइंट दॅट वॉटर पोटेन्शियल. If you remember, I discussed about water potential in soil. The dry soil contain minus water potential or much negative water potential as compared to the wet soil. Always water potential is below to the zero. हे तुम्ही जे काय मी बोलतोय ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेत चला. या गोष्टी तुम्हाला स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडतील. प्रश्न याच्यावरतीच असतात. वॉटर पोटेन्शियल शब्द ऐकलाच नाही, आता कसं व्हायचं हे मग त्यावेळेस तुम्हाला जाणवतं. तर या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत. जसं ABCD शिकतो आपण इंग्लिश बोलण्यासाठी, तसं फिजिओलॉजी शिकण्यासाठी हे वॉटर पोटेन्शियल, ऑस्मोसिस या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ना आपल्याला. द वॉटर पोटेन्शियल ऑफ वेट सॉइल इज ऑलवेज नियर टू द झिरो. नियर टू द झिरो बट नॉट ऍक्च्युअली झिरो, म्हणजे झिरोच्या एकदम जवळ पण मायनस मध्ये. अँड इन केस ऑफ ड्राय सॉइल वॉटर पोटेन्शियल इज मच मायनस और मच निगेटिव्ह. सो ड्यू टू दिस डिफरन्स water travels from the soil towards the root. कारण रूटच्या जवळचं पाणी रूट्स ऍब्झॉर्ब करणार आहे. रूट्सच्या जवळ जे वॉटर आहे ते रूट्स ऍब्झॉर्ब करणार आहेत. ऍब्झॉर्ब केल्यानंतर रूटच्या जवळ वॉटर राहत नाही, तिथला भाग ड्राय व्हायला लागतो. ऑटोमॅटिकली दुसऱ्या पार्टमध्ये जे वॉटर आहे ते फ्लो होतं प्लांटच्या रूट हेअर पर्यंत. तर हे कंटिन्युअस फ्लो आहे. सो इन युअर सिलेबस दे हॅव गिवन यू, we have discussed all points, but here today's lecture I am going to discuss the sequence which your syllabus has given to you about studying the absorption of water. So in your syllabus they have given there are two types of water absorption: active water absorption and passive water absorption. So what is active water absorption? The active water absorption which includes the energy requirement in the form of ATP. त्यांच्या पुस्तकात तुमच्या मी बघितलं आता त्यांनी म्हणलेलं आहे की रेस्पिरेटरी मेकॅनिझम मधून जी एनर्जी तयार होते ती एनर्जी वापरली जाते. आफ्टर रेस्पिरेशन ऑलवेज ATP तयार होतात, एवढं लक्षात ठेवा. सो द ATP रिक्वायरमेंट इज इन ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ वॉटर ऍब्झॉर्प्शन. द टू डिफरंट सब टाइप्स इन ऍक्टिव्ह वॉटर ऍब्झॉर्प्शन. ऍक्टिव्ह नीड्स एनर्जी अँड पॅसिव्ह does not require energy. Very good. So what I am talking is that active mechanism मध्ये दोन कॅटेगरी पडलेल्या आहेत परत. पहिली कॅटेगरी म्हणजे ऑस्मोसिस डिपेंडंट आणि नॉन ऑस्मोसिस डिपेंडंट. ऑस्मोसिस डिपेंडंट मध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल, तर ऑस्मोसिस डिपेंडंट मध्ये तुम्हाला लिहावं लागेल यू हॅव टू मेन्शन about water potential differences and osmotic potential differences. So what is difference between water potential and osmotic potential? These phenomenon or these terminologies are used to explain the osmotic nature of any water. Osmotic nature of any water म्हणजे मला काय म्हणायचे समजून घ्या. तुमच्याकडे दोन बिकर आहेत. एका बिकर मध्ये पिण्याचं पाणी आणि दुसऱ्या बिकर मध्ये समुद्राचं पाणी. इफ यू हॅव टू बिकर्स, वन बिकर कंटेन फ्रेश वॉटर अँड अनदर बिकर कंटेन सलाइन वॉटर. द ऑस्मोटिक पोटेन्शियल, लक्ष देऊन ऐका, ऑस्मोटिक पोटेन्शियल आउट ऑफ दिस टू बिकर्स कुणाचं जास्त असणार आहे? विच बिकर विल शो हायर ऑस्मोटिक पोटेन्शियल? द बिकर विच कंटेन फ्रेश वॉटर. म्हणजे काय, जर तुम्ही दोन बिकरला कनेक्ट केलं आणि त्यांच्यामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन टाकली आणि दोन्ही बिकरमध्ये 1-1 लिटरच पाणी
तरी पण वॉटरची मुवमेंट तुम्हाला अशी बघायला भेटेल की फ्रेश वॉटर मधून सलाईन वॉटर मध्ये वॉटर चाललेलं आहे. आपलं ऑलरेडी हे तिसरं लेक्चर आहे या ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटरच्या टॉपिक वरती. आज मी तुम्हाला काय सांगतोय की तुमच्या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय काय लिहिणं गरजेचं आहे. तुमच्या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही कसं ऑर्गनाईज करणार. जे काय मी बोललोय ते ठीक आहे, तुम्हाला आवडलं, समजलं, लक्षात राहिलं, पण पेपरमध्ये लिहायची वेळ आल्यावरती तुम्ही काय लिहायचं हे मी तुम्हाला सांगतो. तेव्हा इन ऍक्टिव्ह प्रोसेस ऑफ वॉटर ऍब्झॉर्प्शन देर आर टू सबटाइप्स, ऑस्मोटिक डिपेंडंट अँड नॉन ऑस्मोटिक डिपेंडंट. आता ऑस्मोटिक डिपेंडंट मध्ये काय लिहायची वेळ येईल तेव्हा मी काय लिहिणार, तर इट इज डिपेंडंट अपॉन डिफरन्सेस इन वॉटर पोटेन्शियल अँड ऑस्मोटिक पोटेन्शियल. तर मी तुम्हाला समजवण्याचं आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन यू व्हॉट इज वॉटर पोटेन्शियल. फॉर दॅट आय एम टेलिंग यू द एक्झाम्पल ऑफ टू बिकर्स. वन बिकर कंटेन फ्रेश वॉटर 1 liter अँड अनदर बिकर कंटेन सलाईन वॉटर 1 liter. दोन्ही बिकर आहेत, प्रत्येकामध्ये 1-1 लिटर पाणी आहे आणि तुम्ही त्या दोघांना जर कनेक्ट केलं पाईपलाईनने आणि मध्ये जर सेमी परमेएबल मेम्ब्रेन टाकली त्या पाईपच्या, तर वॉटर मुवमेंट होईल की नाही होणार. दोन्हीकडे 1-1 लिटर वॉटर आहे, लक्षात घ्या. वॉटरची लेवल इक्वल आहे, वॉटर मुवमेंट नाही व्हायला पाहिजे तसं पाहायला गेलं तर. बट यू विल फाइंड देर विल बी ए वॉटर मुवमेंट फ्रॉम फ्रेश वॉटर बिकर टू द सलाईन वॉटर बिकर, बिकॉज द रिझन बिहाइंड दिस इज वॉटर पोटेन्शियल. द मोर द वॉटर फ्रेश इट विल कंटेन हायर द वॉटर पोटेन्शियल. लक्षात आलं मला काय म्हणायचंय. तर प्लांट रूट मधलं जे वॉटर आहे त्याचं वॉटर पोटेन्शियल हे खूप कमी असतं ऍज कम्पेअर टू द वॉटर विच इज प्रेझेंट इन द सॉइल. मातीमध्ये जे पाणी आहे त्याच्या वॉटर पोटेन्शियल पेक्षा प्लांट मधलं पाणी आहे त्याचं वॉटर पोटेन्शियल खूप कमी असतं. इन ऑर्डर टू डिक्रीज वॉटर पोटेन्शियल, तुम्हाला जर वॉटर पोटेन्शियल डिक्रीज करायचं असेल तर काय करावं लागेल. जर तुम्ही एखादं पिण्याचं पाणी आणि त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं 1 चमचा, 1 ग्लास पिण्याचं पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ तुम्ही टाका, तर तुम्ही त्याचं वॉटर पोटेन्शियल डिक्रीज करताय. वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय, तर विरघळून घेण्याची क्षमता. जर शुद्ध पाणी असेल तर त्याची विरघळून घेण्याची क्षमता जास्तच आहे ना. जर पाणी एकदम स्वच्छ आहे, पिण्याचं पाणी, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाका किंवा 1 चमचा मीठ टाका, तर ते विरघळून घेऊ शकतं. पण तुम्ही 1 ग्लास वॉटरमध्ये 3 चमचे मीठ टाकले आणि परत तुम्ही मीठ टाकताय, तर त्याचं विरघळून घेण्याची क्षमता कमी 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 होत चालली. दॅट इज वॉटर पोटेन्शियल. वॉटरची ताकद येते. सो हिअर आय एम टॉकिंग अबाउट द ऍक्टिव्ह मेकॅनिझम इन विच ऑस्मोसिस एक टाईप आहे आणि दुसरी टाईप म्हणजे नॉन ऑस्मोटिक. तर हिअर इन नॉन ऑस्मोटिक टाईप ऑफ ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन यू विल फाइंड प्लांट इन्व्हेस्ट एनर्जी. या ठिकाणी एनर्जीची गरज पडते. असं कधी होतं मग सर, हे व्हेन इट विल हॅपन. ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन मध्ये नॉन ऑस्मोटिक पद्धत कधी बघायला भेटेल सर आपल्याला. तुम्ही तर म्हणताय की प्लांट मधलं वॉटर पोटेन्शियल कमी आहे आणि सॉइल मधलं वॉटर पोटेन्शियल जास्त आहे. बट इन सम एरियाज यू विल फाइंड द वॉटर क्वालिटी इज व्हेरी पुअर. गटाराच्या जवळची माती असेल किंवा समुद्र किनाऱ्याजवळची माती असेल किंवा कंटिन्युअस एखाद्या ठिकाणी पाणी साठून राहिलं त्याच्यामध्ये क्षार जमा होतात. क्षार माहिती आहे ना तुम्हाला, सॉल्ट जमा होतं. तर दॅट वॉटर्स पोटेन्शियल विल डिक्रीज. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं. सो इन दॅट कंडिशन द वॉटर पोटेन्शियल ऑफ सॉइल in that region and water potential of water in the plant will have difference in such a way that plant मधलं वॉटर पोटेन्शियल जास्त बघायला भेटेल आणि सॉइल मधलं वॉटर पोटेन्शियल कमी बघायला भेटेल. कुठल्या एरियामध्ये बोलतोय मी, ज्या खारवलेल्या जमिनी असतात किंवा गटाराच्या आसपासच्या जमिनी असतात, ज्या ठिकाणी वॉटर अत्यंत खराब क्वालिटीचे, वॉटरची क्वालिटी खूप खालवलेली, अशा ठिकाणीच आपण बोलतोय. त्यावेळेसच ते प्लांट ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन मध्ये नॉन ऑस्मोटिक सब टाईप तुम्हाला दाखवेल. इन दॅट सिनेरिओ, त्या कंडिशन मध्ये तुम्हाला जाणवल की प्लांट इन्व्हेस्ट एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. मग एटीपी ला कामाला लावतात ते आणि मग त्यांचं काम घडून आणतात. एटीपी वापरून जे वॉटर पोटेन्शियल ऑलरेडी डिक्रीज आहे, म्हणजे उलट काम करण्यासाठी. तुमच्या घरामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो लाईव्ह, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं. एव्हरीवन ड्रिंक्स वॉटर विच इज प्युअर अँड हेल्दी. चांगलं पाणी आपण पितो, त्यासाठी आपण एकतर ते जार विकत आणतो किंवा आपल्या घरामध्ये वॉटर प्युरिफायर लावतो.
बऱ्याच जणांना टीव्हीवरती ऍड बघायला भेटत असतात, वॉटर प्युरिफायर आहेत. कोणी आहे का नाही ऑनलाईन? का मी एकटाच बडबड करते? रिप्लाय द्यायचा पटापटा. देर आर 100 कॅन्डिडेट्स, सो आय एम एक्सपेक्टिंग रिप्लाय फ्रॉम यू. आपण वॉटर प्युरिफायर लावतो. आता हे ॲक्वागार्डचे वॉटर प्युरिफायर आहेत, ते हेमा मालिनीची एक ऍड आहे, ती काय नाव त्याचं मला आठवत नाही, पण आहे वॉटर प्युरिफायर. आता हे वॉटर प्युरिफायर काय करतात? दोज वॉटर प्युरिफायर shows reverse osmosis methodology or reverse osmosis technique. रिव्हर्स आरो लिहिलेलं असतं बघा, आरो वॉटर पितो आम्ही, आरोचं वॉटर पितो. आरो म्हणजे काय? तर रिव्हर्स ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय? शुद्ध पाण्याकडून खराब पाण्याकडे वाहणे, पण कुठल्या तरी मेम्ब्रेनच्या मधून. हे झालं ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय? खराब पाण्यामधून शुद्ध पाण्याकडे व्हायचे. मग आता तुम्हाला ते मशीन ऑन करायला लागते, लाईट द्यायला लागते त्याला, तिथे एनर्जी देतो आपण इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्म मध्ये. प्लांट मध्ये पण रिव्हर्स ऑस्मोसिस साठी एक मशीन आहे, पण त्यासाठी त्याला एनर्जी लाईट नाही भेटत, तर दे इन्व्हेस्ट एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. फॉर SYBSc लेवल यू शुड नॉट हॅव टू गो इन डिटेल हाऊ रिव्हर्स ऑस्मोसिस मेथडॉलॉजी टेक्स प्लेस इनसाइड द प्लांट. पण तुम्हाला माहिती पाहिजे की आहे बाबा असा प्रकार प्लांट मध्ये पण बघायला भेटतो. सो दॅट इज सफिशियंट हिअर. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की इन विच कंडिशन, कुठल्या कंडिशन मध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस बघायला भेटेल, कुठल्या कंडिशन मध्ये एनर्जी एटीपी इन्व्हेस्ट करावी लागेल. व्हेन, हे हायलाइटिंग पॉइंट आहे, व्हेन द सॉइल अराउंड द प्लांट रूट इज कंटेनिंग द वॉटर विच इज व्हेरी लो इन वॉटर पोटेन्शियल. खूप कमी वॉटर पोटेन्शियल असेल त्याचं, तरच ते प्लांट एनर्जी इन्व्हेस्ट करल, असं आपल्याला इथं सांगावं लागेल. आता एक प्रकार आपण पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. कुठला प्रकार आपण बोललेलो आहे? आता कुठला प्रकार मी सांगितलेला आहे? ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन इन प्लांट्स. त्याच्यामध्ये दोन प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ऑस्मोटिक आणि नॉन ऑस्मोटिक. नॉन ऑस्मोटिकला तुम्ही रिव्हर्स ऑस्मोटिक पण म्हणा. आता हे झाले एक प्रकाराबद्दल. दुसरा प्रकार कुठला आहे? पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन मेथड. रिकॉल yesterday's lecture where I told you that the water which is present inside the plant are connected to each other. Water molecule एकमेकांना कनेक्टेड असतात, स्टार्टिंग फ्रॉम द रूट हेअर अप टू द लीफ ऑफ द प्लांट. म्हणजे आपल्याला एवढं टेक्निक नाहीये की झूम करून आपण त्या वॉटर मॉलिक्यूल पर्यंत कॅमेरा लावून बघू शकतो, पण आपण समजू शकतो वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून की वॉटर कंटिन्युअस फ्लो मध्ये. त्यासाठी तुम्हाला मी एक्झाम्पल पण सांगितले होते. वॉटर कंटिन्युअस फ्लो मध्ये आणि इन पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन मेथड ट्रान्सपिरेशन, अंडरलाईन करून शब्द लिहा, ट्रान्सपिरेशन ऍक्ट्स ऍज मेजर ड्रायव्हिंग फोर्स. ड्यू टू द ट्रान्सपिरेशन व्हॉट विल हॅपन? द वॉटर विच इज प्रेझेंट इनसाइड द लीफ विल एस्केप इन टू द एन्व्हायरमेंट, इन टू द ॲटमॉस्फिअर. especially the water which is present in the leaf will release into the atmosphere. Due to this, the water which is present below to the molecule which is escaped into the atmosphere will travel to the upper region. म्हणजे काय? वॉटर मॉलिक्यूल लिफ मधून बाहेर पडतात, त्यावेळेस खालचं वॉटर मॉलिक्यूल वरती सरकायला लागतात, आणि हे एक साखळी आहे, कंटिन्युअस चेन आहे, आणि ही चेन वॉटर मुवमेंटला सॉइल मधून त्या प्लांट मधून बाहेर सोडण्याचं काम करत असते. लक्षात आलं? तर हे सगळं डिस्कस करण्यासाठी yesterday I will show you one diagram. Yesterday we have seen one image in which, one second, I have shown you this diagram. हे सगळं करण्यासाठी त्या प्लांट्स मध्ये आपल्याला वॉटर रूट हेअर मधून त्याच्या झायलेम पर्यंत कसं पोहोचल त्याचे 3 मार्ग मी सांगितले होते. पहिलं होतं सिम्प्लास्टिक, ॲपोप्लास्टिक आणि ट्रान्समेम्ब्रेन टाइप ऑफ वॉटर मुवमेंट इन द प्लांट. नो मॅटर व्हॉट हॅपन्स, सिम्प्लास्टिक, ॲपोप्लास्टिक और ट्रान्समेम्ब्रेन, वॉटर विल डेफिनेटली रीच अप टू द झायलेम. झायलेम पर्यंत येऊन पोहोचणार आहे. आता झायलेम कुठे याचा? इथे हा जो भाग आहे हा झायलेमचा पोर्शन आहे. तर त्याला नाव पण दिलेलं आहे बघा, त्या झायलेम, पेरिसायकल. तुम्हाला नाव दिसत असतील त्याची, नसतील दिसेल तरी काय टेन्शन ना घेऊ, पण तुम्हाला लक्षात आलं असेल की रूट हेअर मधून ते झायलेम पर्यंत येऊन पोहोचणार आहे. ॲपोप्लास्टिक मध्ये सेलच्या बॉर्डर पासून वॉटर मूव्ह करते, सिम्प्लास्टिक मध्ये सेलच्या आतून वॉटर मूव्ह करते. इन बोथ केसेस एंडोडर्मिस मध्ये तुम्हाला दिसेल की वॉटरची एंट्री झालेली आहे, बट
इन ॲपोप्लास्टिक पाथवे, हे काल मी बोललेलो आहे. इन ॲपोप्लास्टिक पाथवे एंडोडर्मिस पाशी येऊन वॉटर थांबते. का थांबते? रिझन इज धिस. 1 सेकंड. काय हे? कॅस्पेरियन स्ट्रिप. तर कॅस्पेरियन स्ट्रिप हे एक एंडोडर्मिसचा पोर्शन आहे. कॅस्पेरियन स्ट्रिप्स आर द पोर्शन ऑफ एंडोडर्मिस विच कॉजेस द स्टॉपिंग ऑफ वॉटर थ्रू द ॲपोप्लास्टिक वे. ॲपोप्लास्टिकच्या मार्गामध्ये एंडोडर्मिस पाशी येऊन थांबण्याचं कारण असं आहे, तर कॅस्पेरियन स्ट्रिप याच्यावरती प्रश्न येतो एकेरी, म्हणजे शॉर्ट आन्सर असतात किंवा MCQ असतात की व्हाय इन ॲपोप्लास्टिक वे वॉटर रीच अप टू द एंडोडर्मिस ओनली. व्हॉट हॅपन्स देअर? तर आपण आता मी तुम्हाला कॅस्पेरियन स्ट्रिप दाखवल्या. द कॅस्पेरियन स्ट्रिप्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्टॉपिंग ऑफ द वॉटर ऍट द एंडोडर्मिस इन ॲपोप्लास्टिक वे. त्याच्यानंतर ते वॉटर त्या सेल एंडोडर्मिस सेल मधून झायलेम पर्यंत पोहोचणार आहे. इन ऑल केसेस वॉटर रीच अप टू द झायलेम. झायलेम पर्यंत येऊन वॉटर थांबलेलं आहे. तर झायलेम मध्ये 4 प्रकारच्या वेगवेगळ्या सेल आपल्याला बघायला भेटतात. झायलेम म्हणजे नथिंग बट पाईपलाईन. काल मी झायलेम बद्दल बरंच काय बोललेलो आहे. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दिसणार नाही ते, कारण की ते तुम्हाला फक्त पास होण्यापुरतं बनवलेलं आहे. झायलेम मध्ये तुम्हाला 4 प्रकारच्या वेगवेगळ्या सेलचे प्रकार बघायला भेटतील किंवा टिश्यूचे प्रकार बघायला भेटतील. आता कुठले कुठले सांगितले काल मी काय बोललो नाही, पण तुम्हाला माहिती असतील. देअर आर 4 डिफरंट टाइप्स इन झायलेम. झायलेम स्क्लेरेन्कायमा, झायलेम पॅरेन्कायमा, झायलेम ट्रॅकिड्स अँड झायलेम व्हेसल्स. हे 4 प्रकारचे सेल्स आहेत. लिग्निन एक केमिकल आहे. द लिग्निन इज ए सेकंडरी मेटाबोलाइट और केमिकल विच इज कोटिंग द झायलेम. झायलेमला बाहेरच्या बाजूने जसं आपण घराला रंग मारतो, टर्पेंटाईन मारतो आपण, जसं लाकडाला कुजू नये, पाणी लागू नये, सेम टर्पेंटाईन समजा तुम्ही. आणि टर्पेंटाईनचा शोध हे लिग्निनचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला लागलेला आहे. टर्पेंटाईन म्हणजे ह्युमन मॅनमेड लिग्निन असं समजा तुम्ही, पण क्वालिटी टर्पेंटाईनची खराब आहे, लिग्निनची क्वालिटीला तोड नाही, असं मला म्हणायचं. तर लिग्निन एक प्रकारचं कोटिंग आहे त्या झायलेमला, जेणेकरून वॉटर त्या झायलेम मध्ये ऍब्झॉर्ब नाही होणार. आता बघा, तुम्ही एखादा चॉक आहे तो तुम्ही पाण्यात टाका, तर काय होईल? चॉक पाण्यात टाकल्यावर काय होईल? सगळं वॉटर त्याच्या आतमध्ये घुसल, बरोबर ना? ऍब्झॉर्प्शन म्हणतो आपण त्याला. तर रूट हेअर मध्ये ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर म्हणलेलं त्यांनी, ऍडझॉर्प्शन ऑफ वॉटर नाही म्हणलं. देअर आर 2 वेज, ऍब्झॉर्प्शन आणि ऍडझॉर्प्शन. ऍडझॉर्प्शन म्हणजे सरफेस फेनॉमेनॉन. समजा आता हा पाऊच आहे, हा प्लॅस्टिकचा आहे, हा मी पाण्यामध्ये बुडून काढला, तर ह्याच्या आतमध्ये पाणी नाही घुसणार, पण ह्याच्या सरफेसला वॉटर लागेल. सरफेसला वॉटर चिकटलं तर त्याला ऍडझॉर्प्शन म्हणतात, AD. आणि आतमध्ये पाणी गेलं त्याच्या डायरेक्ट, तर ऍब्झॉर्प्शन म्हणतात, AB. रूट हेअर्स मध्ये जे कॉलेजन टाइप ऑफ सबस्टन्स आहे, कॉलेजन टाइप ऑफ सबस्टन्स तुम्हाला अजून एका ठिकाणी बघायला भेटतात. सीड्स जे असतात प्लांटचे, सीड्स जर तुम्ही पाण्यात भिजत टाकल्या तर यू विल फाइंड त्या स्वेल होतात, त्या फुगतात, टम भरतात त्या. का? तर कॉलेजन टाइप ऑफ मटेरियल इज प्रेझेंट इन सीड कोट. कॉलेजन असं मटेरियल आहे की जे पाणी शोषून घेत. सेम कॉलेजन टाइप मटेरियल इज प्रेझेंट इन द रूट हेअर. कॉलेजन मटेरियल रूट हेअर मध्ये बघायला भेटेल तुम्हाला. प्लस द सिमेंटिंग मटेरियल विच इज प्रेझेंट बिटवीन 2 सेल्स. 2 सेल मधलं जे सिमेंटिंग मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणतो? पेक्टिन सबस्टन्स. मी काय सांगतोय तुम्ही लक्ष देऊन ऐका. प्लांटचे रूट हेअर्स आहेत, ते ऍब्झॉर्प्शनचं काम करतात. रूट हेअरला ऍब्झॉर्प्शन करायला प्रवृत्त करण्यासाठी रूट हेअर मध्ये कॉलेजन नावाचं मटेरियल आहे, आणि 2 सेलच्या मधला जो सिमेंटचा गॅप आहे त्याला पेक्टिन म्हणलेलं आहे. तर हे कॉलेजन आणि पेक्टिन बोथ आर इन्व्हॉल्व इन ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. म्हणजे काय? पाणी धरून ठेवायचं काम करतात. ते काय वरती पाठवत नाही, फक्त पाणी धरून ठेवायचं काम करतात. म्हणजे रूटला ड्राय होऊन देत नाहीत. रूटला ड्राय होऊन न देण्याचं काम कॉलेजन आणि पेक्टिनचं काम आहे. बरं, आपण काय म्हणत होतो की झायलेम पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे आपण. झायलेमच्या बाहेरच्या बाजूने लिग्निनचं कोटिन आहे, आणि झायलेम मध्ये तुम्हाला पाईपलाईन म्हणतो आपण. पण ही पाईपलाईन मध्ये झायलेम स्क्लेरेन्कायमा, झायलेम पॅरेन्कायमा, झायलेम ट्रॅकिड्स आणि झायलेम व्हेसल्स आर द 4 डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज आर प्रेझेंट इन झायलेम. आता हे वेगवेगळे सेल्स जे आहेत, व्हेसल म्हणजे भांड, ट्रॅकिड्स म्हणजे ट्रॅक, या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवल की ऑल दिस सेल्स आर डेड. Yesterday only I told you why we call them as a dead cell, because the cells of xylem do not contain nucleus after the complete differentiation of that cell. म्हणजे यंगर स्टेटला असतात जेव्हा ते नुकतेच बनलेले असतात,
तेव्हा त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. वन्स दे आर डिक्लेअर्ड ॲज अ झायलेम, त्यांच्यातला न्यूक्लियस निघून जातो, काढून टाकला जातो, म्हणून त्यांना आपण डेड सेल असं म्हणलेलं आहे. आता हे वॉटर चॅनलच्या फॉर्ममध्ये खालून रूट पासून लीफ पर्यंत पोहोचतं, आणि हे सगळं करून आणण्यासाठी देअर आर 2 टाइप्स ऑफ फोर्सेस अवेलेबल, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. इथपर्यंत झालं आपलं. याच्यामध्ये काय अडचण आहे का? इफ देअर इज एनी डिफिकल्टी, ऑलरेडी आय हॅव टेकन 3 लेक्चर्स, हे म्हणजे अर्ध लेक्चर हे, आणि ते पाठीमागचे अर्धे समजा, म्हणजे 1.5 लेक्चर आपलं याच्यावर झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता काही चर्चा करायची कारण नाही. एवढं तुम्हाला समजलं असेल तर दॅट इज मोर दॅन सफिशियंट. आता विषय असा आहे की सगळं ठीक आहे, वॉटर ऍब्झॉर्प्शन करायचंय प्लांटला, सगळं चांगलं चालू आहे, बट देअर आर सम फॅक्टर्स विच अफेक्ट अपॉन द वॉटर ऍब्झॉर्प्शन. तुमच्या सेकंड चॅप्टरचा 3rd पॉइंट आहे. या 3rd पॉइंट मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की विच फॅक्टर्स अफेक्ट अपॉन वॉटर ऍब्झॉर्प्शन. कोणते कोणते फॅक्टर वॉटर ऍब्झॉर्प्शन वरती अफेक्ट करतात. म्हणजे काय, वॉटर सॉइलमध्ये प्लांटला वॉटर ऍब्झॉर्ब करायचे. आता कुठल्या कुठल्या अडचणीमधून प्लांटला हे वॉटर ऍब्झॉर्ब करायला लागतं. देअर आर सम फॅक्टर्स, 2 फॅक्टर दिलेले आहेत त्यांनी. द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग अपॉन द वॉटर ऍब्झॉर्प्शन टेक्निक. आता कुठले कुठले फॅक्टर आहेत? एक्सटर्नल फॅक्टर किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर, आणि दुसरं आहे इंटरनल फॅक्टर. जे प्लांटचे स्वतःच्या अडचणी असतील त्याला इंटरनल फॅक्टर म्हणले आहेत, आणि त्याच्या सभोवतालच्या एरियाच्या अडचणी असतील तर त्याला एक्सटर्नल फॅक्टर आहेत. तर आपण इंटरनल फॅक्टर कुठले कुठले आहेत याच्यावरती पहिल्यांदा चर्चा करू. इंटरनल फॅक्टर, अडचणी स्वतः प्लांटच्या कुठल्या कुठल्या आहेत. तर पहिली अडचण अशी आहे की प्लांटमध्ये जर मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स असेल, इफ प्लांट इज सफरिंग फ्रॉम डिस्टर्बन्स इन मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय सांगा बरं तुम्ही मला. व्हॉट इज मेटाबॉलिझम? मेटाबॉलिझम म्हणल्यानंतर लगेच डोळ्यापुढे आलं पाहिजे, तर मेटाबॉलिझम इज इक्वल टू एनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. आता एनाबॉलिझम मीन्स सिंथेसिस ऑफ मॉलिक्यूल आणि कॅटाबॉलिझम मीन्स ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल. पूर्ण आयुष्य प्रत्येक सेल हे एनाबॉलिझम कॅटाबॉलिझमचा खेळ खेळत असतं. तुमचा, आमचा, बॅक्टेरियाचा, माऊसचा, प्लांटचा, सगळ्यांच्या सेलमध्ये मेटाबॉलिझम कंटिन्युअसली चालू आहे. काहीतरी सेल बनवतात, काहीतरी तोडतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इन एनाबॉलिझम, इन सिंथेसिस ऑफ मॉलिक्यूल, एनर्जी इन्व्हेस्टमेंट लागते. एनाबॉलिझम मध्ये एनर्जी इन्व्हेस्ट करावी लागते, आणि कॅटाबॉलिझम मध्ये एनर्जी रिलीज होते. देर आर 2 फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग अपॉन द वॉटर ऍब्झॉर्प्शन इन प्लांट, इंट्रिन्सिक फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर. एक्सट्रिन्सिक और इंट्रिन्सिक, वी आर टॉकिंग हिअर अबाउट इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टर मधला सगळ्यात मेजर म्हणजे काय आहे, तर त्याचं मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स असेल तर. दुसरा फॅक्टर काय आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स बघायला भेटला, फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स म्हणजे काय, किंवा डिझीज बघायला भेटला, सगळ्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर. डिझीज जर त्या प्लांटला असेल, डिसीज असेल तर काय, डिसीज म्हणजे काय, आजार किंवा रोग पडला असेल, तर त्या प्लांटला व्यवस्थित वॉटर ऍब्झॉर्प्शन करता येत नाही. आजार झालाय ही एक वेगळी गोष्ट आहे, पण त्याचा इफेक्ट त्याच्या वॉटर ऍब्झॉर्प्शन टेक्निक वरती होतोय, आणि अल्टिमेटली दॅट प्लांट इज गोइंग टू डाय इफ यू आर नॉट ट्रीटिंग दॅट प्लांट. ते प्लांट 100% मरल, कारण वॉटर ऍब्झॉर्प्शन वरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. देर आर सेव्हरल केमिकल्स विच आर ऍक्टिंग हॅलोसिनेटिंग, म्हणजे भूल येणे, चक्कर येणे, असं आपल्यामध्ये बघायला भेटतं. नशेचे पदार्थ लोक घेतात भूल येण्यासाठी स्वतःला. तसं प्लांटमध्ये पण असे काही केमिकल जर आपण अप्लाय केले, जे शक्यतो आपण हार्बिसाइड वगैरे अप्लाय करतो बाहेर प्लांट मारण्यासाठी, तर त्याचा जर इफेक्ट प्लांटवर झाला तर त्याचा इफेक्ट वॉटर ऍब्झॉर्प्शन वरती बघायला भेटतो. हे आहे इंट्रिन्सिक फॅक्टर, त्याच्यावरती कुठले कुठले इफेक्ट करतात. एक्सटर्नल फॅक्टर प्लेइंग मेजर रोल विच इनहिबिट वॉटर ऍब्झॉर्प्शन ऍज कम्पेअर टू द इंट्रिन्सिक फॅक्टर. एक्सटर्नल फॅक्टर कुठले कुठले आहेत मग सर? तर सगळ्यात मोठा एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे सॉइल क्वालिटी. सॉइलच्या क्वालिटीज आपण काय बोलतो तुमच्या लक्षात आलं असेल. फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग अपॉन द वॉटर ऍब्झॉर्प्शन बाय द प्लांट, इंट्रिन्सिक फॅक्टर सांगितले तुम्हाला मी, एक्सटर्नल फॅक्टर सांगतोय. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे की सॉइल. आता सॉइलची क्वालिटी, एखादी सॉइल जर सँडी सॉइल असेल, इफ द पार्टिकल ऑफ द सॉइल आर व्हेरी लार्ज, द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी विल बी व्हेरी पुअर. बट ती झाली एक गोष्ट.
बट त्याच्यामध्ये एअर गॅप्स तयार होतात, एअर स्पेस तयार होतात, आणि दीज एअर गॅप्स क्रिएट्स प्रॉब्लेम टू द प्लांट इन ऑर्डर टू ऍब्झॉर्ब द वॉटर. हा सॉइल मधला तुम्हाला मी एअर गॅप्स मुळे झालेला प्रॉब्लेम त्या प्लांटच्या वॉटर ऍब्झॉर्प्शन वरती सांगतो. दुसरं म्हणजे काय, द सॉइल टेम्परेचर. सॉइलचं टेम्परेचर जर खूप कमी असेल, इफ द टेम्परेचर ऑफ सॉइल इज व्हेरी लो, in that scenario it will affect upon the water absorption definitely. But as gradually temperature reaches, if you increase the temperature up to the 30 degrees Celsius or 35 degrees Celsius, 24 ते 35 हा एक स्टँडर्ड टेम्परेचरचा झोन आहे की ज्याच्यामध्ये प्लांट्स कॅन हॅपीली ऍब्झॉर्ब द वॉटर फ्रॉम सॉइल. बट ॲज ग्रॅज्युअली इन्क्रीज द टेम्परेचर बियॉन्ड 35 डिग्री सेल्सिअस, इट विल डेफिनेटली अफेक्ट अपॉन द वॉटर ऍब्झॉर्प्शन. म्हणजे काय, तर सॉइलचं टेम्परेचर हे सुद्धा वॉटर ऍब्झॉर्प्शन वरती परिणाम करतं. कसं, खूप कमी टेम्परेचर असेल, जसं बर्फाळ रिजन असतात त्या ठिकाणी तुम्हाला झाडं बघायला नाही भेटत. त्याचं कारण हेच आहे की त्यांना वॉटर घेता येत नाही, टेम्परेचर ऑफ सॉइल इज व्हेरी पुअर, पुअर म्हणण्यापेक्षा व्हेरी लो. डेझर्टमध्ये प्लांट जास्त बघायला भेटत नाही कारण सॉइलचं टेम्परेचर वाढलेलं असतं. तर हे सगळे फॅक्टर आहेत, एक्सटर्नल आणि इंटरनलचं बोलतो आपण, सॉइल त्यातला एक प्रकार आहे. दुसरं म्हणजे सॉइलला ऍडॅपिक शब्द वापरतात बायोकेमिस्ट्री किंवा फिजिओलॉजीच्या बुकमध्ये, ADAPIC, ऍडॅपिक फॅक्टर म्हणजे सॉइल.